हा आहे आपला गरम गरम चिवडा तयार। बघू शकता किती कुरकुरीत आणि छान झालेला आहे। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर बघू शकता किती छान आणि टेस्टी आपला चिवडा असा बनवून झालेला आहे। बघू शकता तुम्ही कुरकुरीत आणि एकदम आहे। हॅलो नमस्कार फ्रेंड, कशा आहात सर्व? दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज मी बनवते चिवडा। याच्यासाठी मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत, स्वच्छ व्यवस्थित चाळून आणि साफ करून घेतलेत। हे अर्धा किलो पोहे, त्याच्यासाठी मी 100 ग्रॅम शेंगदाणे, थोडेसे मनुके, खोबरा, काजू, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेला आहे। तर आपण बनवून घेऊया। आणि हे पोहे जे आहेत ते मी तळून घेणार आहे। आणि इथे मी पाव किलो फरसाण घेतलेलं आहे, सगळं मिक्स फरसाण आहे। हे मी पाव किलो इथे घेतलेलं आहे, तिखट फरसाण आहे। आणि इथे तेल तापत ठेवलं आहे मी, ज्यात आपण पोहे तळून घेणार आहोत। बघू शकता इथं आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे, त्यात आपण असे पोहे टाकून घेऊ। तर अशा प्रकारे आपल्याला सगळे पोहे असे तळून घ्यायचे। बघा मी असे सगळे पोहे तळून घेते। तर बघू शकता इथे आपलं छानपैकी सगळं बनवून फ्राय करून झालेलं आहे। अर्धा किलोमध्ये एवढा बनतो चिवडा, साधारणतः एक 5-6 दिवस चालू शकतो। तर बघू शकता छान असं आपलं बनवून तयार आहे। बघा याच कढाईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया। आपलं तेल उरलं त्यातच आपण भाजून घेऊया। तर बघू शकता असे छानपैकी आपले शेंगदाणे भाजून झालेले, काढून घेऊया आपण। तर एका पॅनमध्ये आपण तेल घेतलंय, सगळ्यात पहिले त्यात खोबरं भाजून घेऊया आपण व्यवस्थित। आणि आता अगदी थोडंसं तेल घेतलंय आपण, यात घालणार आहोत जिरे, थोडासा कढीपत्ता, मिरची, आणि जे काजूचे तुकडे होते ते पण घालून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळं भाजून घेऊया। अशा प्रकारे मी गॅस बंद केलेला आहे। आणि आता आपल्याला घालून घ्यायचे थोडी हळद, 1 चम्मच, आपल्या हिशोबाने लागेल तेवढी तुम्ही घ्या। माहीत पडलं की अर्धा चिवडा सफेद आणि अर्धा पिवळा, मुलाला अशी काही रेसिपी दाखवली आणि अर्धा आमचा चिवडा सफेदच राहिला आणि अर्धा आमचा पिवळा झालाय। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या। आणि यातच घालूया मीठ, यात मीठ घालूया आता। मीठ आणि हळद चवीनुसार टाका, ज्या पद्धतीने तुमचा चिवडा असेल त्या पद्धतीने तुम्ही टाका। तर अशा प्रकारे आपलं सगळं भाजून झालेलं आहे, आपण हे टाकून घेऊया। यात घालूया कोथिंबीर, जी फोडणी आपण तयार केली होती ती सगळे टाकून घेऊया। ते सगळे आपण टाकून घेऊया। बघा सर्व आपण टाकून घेऊया आणि एकत्र करूया। यात आपण थोडी साखर घालून घेऊया, थोडीशीच टाकायची आपल्याला, जास्त नाही घालायची नाहीतर गोड होणार ते। अशा प्रकारे आपण थोडी साखर पण घालून घेतली आहे त्यात। परत एकदा चम्मचने छानपैकी मिक्स करून घेऊया। तर बघू शकता तुम्ही किती छान असं बनवून तयार झालेलं आहे। बघा
छानपैकी. तर अशा प्रकारे आपला चिवडा बनून तयार आहे बघा. खायला एकदम कुरकुरीत बघा.